नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवतो आहे नैवेद्याची थाळी। तर या थाळीमध्ये आहे कटाची आमटी। तर ही कटाची आमटी बनवण्याची पद्धत पूर्णपणे माझी आहे। मला नक्की सांगा व्हिडिओ बघून की कटाची आमटी कशी झालेली आहे। तर त्यासोबत इथे आपण झटपट बनवलेली आहे बटाट्याची भाजी, सोबत आहे भजी आणि आता आंब्याचा सीजन आहे तर यामध्ये आहे आमरस। आणि अशा प्रकारे आपण झटपट होणारी छोटीशी नैवेद्याची थाळी तयार केलेली आहे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मला नक्की सांगा की हा व्हिडिओ कसा झालेला आहे। आणि तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी सुरुवातीला इथे मी वाटीभर चण्याची डाळ घेतलेली आहे। आता या चण्याच्या डाळीमध्ये आपल्या मीडियम साईजच्या जवळजवळ 10 ते 12 पुरणपोळ्या नक्की होतील। आता मी ही जी डाळ आहे ही 2 कुकरच्या डब्यामध्ये घालून शिजवून घेणार आहे। साधारण याचं माप आहे हे 200 ते 250 ग्रॅमच्या मध्ये आहे। आणि आता यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी थोडंसं जास्त घालायचं आहे कारण या डाळीपासून आपण कटाची आमटीसुद्धा करणार आहोत। आणि डाळ एकदम मऊसूत शिजावी यासाठी मी थोडं तेलसुद्धा घातलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाळ शिजायला घालायच्या आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता ही कुकरला लावून घ्यायची आणि साधारण 3 ते 4 शिट्टी करून घ्यायची आहे। डाळ शिजते तोपर्यंत आपण पीठ मळून घ्यायचं आहे। तर पीठ मळताना आपण इथे मी थोडंसं वाटीत पाणी घेतलेलं आहे आणि या वाटीमध्ये मी हळद घातलेली आहे। आता ही हळद मिक्स करून घ्यायची आहे। आता हे हळदीचं पाणी आपण पीठ मळायला वापरायचं आहे। या ठिकाणी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही निम्मा मैदा आणि निम्मा गव्हाचं पीठ असं घेऊ शकता, परंतु मी इथे फक्त गव्हाचंच पीठ वापरलेलं आहे। आता यामध्ये घालतोय चवीपुरतं मीठ। तर मी इथे तुम्हाला सांगितलं की साधारण आपल्याला 10 ते 12 अशा पुरणपोळ्या होणार आहेत। तर मी इथे फक्त 6 चपात्या होतील अशा मापाने पीठ घेतलेलं आहे आणि आपण पीठ मळून घ्यायचं आहे। कारण आपण जे पुरण वापरतो ते पुरण आणि कणिक हे निम्म्या प्रमाणामध्ये वापरतो, त्यामुळे मी फक्त 6 चपात्या होतील एवढंच पीठ घेतलेलं आहे। आणि आता आपण हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता की मी या ठिकाणी पूर्णपणे जे हळदीचं पाणी घेतलेलं आहे ते मी वापरलेलं आहे। आता इथून पुढे जर का आपल्याला जे पाणी लागणार आहे ते नॉर्मल वापरलं तरी चालतं। अशा प्रकारे जेव्हा आपण हळद पिठामध्ये मिक्स करतो त्यावेळेला एकसारखा पुरणपोळीला रंग येतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरणपोळीची जी कणिक आपण मळत असतो ते एकदम थोडं पाणी करूनच मळायचे आहे। आपल्याला इथे एकाच वेळेला जास्त अशी पातळ कणिक मळायची नाही, तर त्याला आपण गरजेप्रमाणे थोडंसं पाणी घेऊन आपल्याला कणिक मळायचे आहे। तर इथे तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे कणिक मळते आहे। तर आता आपण इथून पुढे साधारण 5 ते 6 मिनिट व्यवस्थित कणिक मळून घ्यायची आहे। अधूनमधून 2-3 मिनिटांनी आपण तेलाचा सुद्धा वापर करणार आहोत। इथे मी साधारण 4 ते 5 चमचा तेल वापरलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आपण कणिक मळतो आहे। तर इथे मी आता तुम्हाला दाखवून देते की तेल घातल्यानंतर की कसं मळून घ्यायचं आहे। तर मी इथे सुरुवातीला 2 चमचा तेल घातलेलं आहे आणि यानंतर हे तेल व्यवस्थित पिठामध्ये सर्व बाजूंनी मुरवून घ्यायचं आहे। आणि दरवेळेला आपण जेव्हा तेल वापरणार आहे 2-2 चमचा वापरायचा आहे। असं 2 ते 3 वेळा तेल वापरून आपण या प्रकारे कणिक मळून घ्यायची आहे। अशी कणिक मळल्यामुळे एकदम मस्त मऊसूत मळली जाते। पीठ आपल्याला जास्त वेळ तिंबट ठेवायची गरज लागत नाही। अगदी आपण अर्ध्या तासामध्ये सुद्धा पुरणपोळ्या लाटायला घेऊ शकतो। त्यामुळे आपल्या पुरणपोळ्या एकदम ओठावर घेताच विरघळतात, अगदी मऊसूत अशा लुसलुशीत होतात आणि पुढील 2 ते 3 दिवस अशाच पुरणपोळ्या एकदम मऊसूत राहतात। तर असं पीठ मळत असताना आपल्याला 10 ते 12 मिनिट जातात। आणि मंडळी एक लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण पीठ मळत असतो त्यावेळेला 2 ते 3 मिनिट हे असं थोडंसं आपटून ठेचून पीठ हे मळायचंच। त्यामुळे यानंतर पीठ असं व्यवस्थित गोळा करून घ्यायचं, वरून थोडंसं तेल लावायचं आणि मस्त असं घट्ट झाकण ठेवायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं। आणि मंडळी पुरणपोळ्या आल्या की कटाची आमटी तर आलीच। आता इथे पण कटाची आमटी बनवतो त्यासाठी मसाला बनवायचा आहे। तर अगदी साधा सोपा आहे। इथे मी बघू शकता की मी मुठभर असं किसलेलं खोबरं घेतले, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे मी मोठा चमचा जिरं घेतलेलं आहे, त्यासोबत मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि यामध्ये आपण 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची आणि एकदम फ्रेश कढीपत्त्याची पानं वापरायची आहे, त्यामुळे आणखीन छान स्वाद येतो। आणि इथे बघू शकता की एकदम गंधासारखं आपलं वाटण वाटून तयार झालेलं आहे।
आता यानंतर आपण जी डाळ शिजवलेली आहे ती काढून घ्यायची आहे। यानंतर ही डाळ आपण एका पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे। त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचे आहे आणि पुन्हा एकदा आपण साधारण 5 मिनिट व्यवस्थित उकळवू द्यायचे आहे, कारण आपल्याला यापासून कटाची आमटी बनवायची आहे। जर का तुम्हाला कटाची आमटी बनवायची नसेल तर या डाळीचं डायरेक्ट आपण पुरण करू शकतो, कारण आपली डाळ तर एकदम मस्त मऊ अशी शिजलेली आहे। तर सांगितल्याप्रमाणे मी इथे डाळ एका पातेल्यामध्ये ओतून घेते आणि साधारण 5 मिनिटं उकळी येऊ द्यायची आहे। आता या ठिकाणी आपली डाळ तर उकळते आहे, तोपर्यंत आपण पुढच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे, कारण आपण एका वेळेला झटपट असा स्वयंपाक तयार करतोय। तर असाच स्वयंपाक करत असताना आपण दुसरासुद्धा पदार्थ आवरण्याची तयारी ठेवायची आहे आणि झटपट कामं करायची आहेत। तर त्यासाठी इथे मी बटाट्याची भाजीसुद्धा करणार आहे आणि इथे आता मी भातसुद्धा लावणार आहे। तर मी इथे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि इथे मी 3 बटाटे कापून घेतलेले आहेत। आता हे कुकरला लावून एक 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। यानंतर इथे डाळीला आपल्या उकळी आलेली आहे, तर आपण डाळीतील सर्व पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे आणि डाळ आपल्याला मोकळी करायची आहे, की ज्यामुळे आपलं पुरण पटकन तयार होईल। तर मी इथे अशी डाळ बाजूला काढून ठेवून मी एक 5 मिनिट अशीच ठेवणार आहे आणि नंतर आपण याचं पुरण करायचं आहे। तर मंडळी, जेव्हा आपण पुरण करायला घेतो त्याला डाळीतील सर्व पाणी नितळायला हवं, नाही तर आपलं जे पुरण आहे ते पातळ होतं आणि आपल्याला पुरण करायला भरपूर असा वेळ जातो, किंवा कधीकधी पुरण आहे हे भरपूर वेळ शिजवल्यामुळे चिवटसुद्धा होतं। त्यामुळे पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि मगच यामध्ये आपण गूळ घालायचा आहे। साधारण 2 ते 3 मिनिट गेली मला पाणी आटवण्यासाठी। आता यामध्ये आपण गूळ घालतोय, तर ज्या वाटीने मी डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने मी भरून गूळ घातलेला आहे। आता गुळाचं प्रमाण कमी जास्त गोडाप्रमाणे करू शकता, पण हे जे प्रमाण आहे ते अतिशय योग्य आहे। जास्त गोड किंवा जास्त फिकट अशा पुरणपोळ्या होत नाहीत, एकसारख्या मस्त अशा गोड होतात। तर आता आपण व्यवस्थित पुरण तयार करून घ्यायचं आहे। तर साधारण आपल्याला एक 7 ते 8 मिनिट जातात पुन्हा पुरण करण्यासाठी। आता इथे गूळ घातल्यानंतर एक 3 ते 4 मिनिट गेलेले आहेत आणि गुळाला पाणी सुटलेलं आहे। तर आपण पुरण करत असताना सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर खाली पुरण लागण्याची शक्यता आहे। आता इथे थोडासा मी रंग येण्यासाठी मी हळद घातलेली आहे। आता पुरणामध्ये हळद घालायची की नाही हे इच्छेप्रमाणे आहे, नाही घातलं तरी चालेल, कारण आपण पिठामध्ये थोडीशी हळद घातली आपली पुरणपोळ्या तर एकदम छान होणारच। तर सतत आपण हलवत असं पुरण तयार करतोय। तर आता पुरण झालं की आहे की नाही हे कसं ओळखायचं हे सांगते। तर त्यासाठी अधूनमधून असं उलटणं उभं ठेवायचं आहे पुरणामध्ये, आणि जर का हे उभं राहिलं तर समजायचं की आपलं पुरण तयार झालेलं आहे। परंतु इथे जी आपण पळी ठेवलेली आहे ती खाली पडते, याचा अर्थ की अजून आपल्या पुरणाला भरपूर वेळ द्यावा लागणार आहे। तर आपण असंच मिडियम गॅसवरती आपण पुरण तयार करायचं आहे, त्यामुळे पटकन करपणार नाही आणि आपल्याला जसं हवं आहे तसं मऊसूत असं पुरण मिळेल। तर साधारण मला एक 7 ते 8 मिनिट गेलेले आहेत पुरण तयार करण्यासाठी, आणि इथे तुम्ही बघू शकता की मी असं पळी ठेवलेली आहे तर ती उभी राहिलेली आहे। तसेच खालून जेव्हा आपण पुरण तयार करतो तर चटचट असा आवाज येतो, याचा अर्थ की आपलं पुरण तयार झालेलं आहे। आता इथे मी आवडीप्रमाणे वेलची पावडर घातलेली आहे, तुम्ही जायफळ पावडर किंवा बदामची पावडरसुद्धा घालू शकता। आणि वेलची पावडर घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे पुरण आपण वाटून घ्यायचं आहे, तर तुम्ही इथे मिक्सरवरती सुद्धा बारीक करू शकता, किंवा तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल तर त्यावरती सुद्धा करू शकता, नाहीतर आपल्याकडे पुरणाची जाळी मिळतेच त्यावरती सुद्धा आपण करू शकतो। आता मी इथे पटकन होण्यासाठी मिक्सरचा वापर करते आणि आपण मऊसूत असं पुरण तयार करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता की माझं पुरण तयार झालेलं आहे। आता याचप्रमाणे मी जे माझं बाकीचं पुरण आहे ते तयार करून घेणार आहे। पुरण तयार झाल्यानंतर ते उघडं ठेवायचं नाही, त्यावरती झाकण घालायचं आहे आणि बाजूला करून ठेवायचं आहे, नाहीतर पुरण कडक होण्याची शक्यता आहे। आता इथे पुरण तयार झाल्यानंतर आपण कांदा कापून ठेवायचा आहे, कारण आपल्याला कांदा भजीसुद्धा करायच्या आहेत। तर एकदम अशा बारीक बारीक स्लाइस करून घ्यायच्या आहेत आणि याला असं मीठ लावून ठेवायचं आहे। त्यामुळे काय होतं की कांदा मऊसूत होतो आणि कांद्याला आपल्याला जास्त पाणी घालायची गरज लागत नाही आणि आपल्याला जसे हवा आहेत तशा मस्त खुसखुशीत कुरकुरीत खेकडा भजी तयार होतात। यानंतर हा बारीक आपल्याला कांदा आपण बाजूला ठेवून द्यायचा आहे, तोपर्यंत आपण आमटी करून घ्यायची आहे। तर मंडळी, ज्या पातेल्यामध्ये आपण पुरण केलेलं आहे त्या पातेल्यामध्येच आपण आमटी फोडणीला देतोय। तर इथे आपण 3 ते 4 चमचा आपण तेल वापरणार आहे। इथे थोडीशी तेलाची क्वांटिटी जास्त ठेवायची आहे, की ज्यामुळे आपली कटाची आमटी एकदम मस्त तरीदार दिसेल
तर इथे तेल तापल्यानंतर आपण जिरं घालायचं आहे. तर जिरे आपण मोठे 2 चमचा घातलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जेव्हा कटाची आमटी करते तर त्यामध्ये मी फक्त जिरंच वापरते, मोहरी घालत नाही. जिरे छान तडतडले की आपण यामध्ये पुढचे मसाले घालून घेणार आहे. तर त्यासाठी इथे मी 8 ते 9 पाकळ्या लसूणच्या ठेचून घेतलेल्या आहेत, त्या घालून घेणार आहे. नंतर 7 ते 8 कढीपत्त्याची एकदम फ्रेश पानं घालायची आहेत आणि छान असं परतवून घ्यायचं आहे. यानंतर जो आपण मसाला तयार केलेला आहे तो या तेलामध्ये घालायचा आहे आणि या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण मसाला भाजून घ्यायचा आहे. आणि मी काय करते की जेव्हा कटाची आमटी करत असताना मसाला भाजते तर मसाला भाजत असतानाच मी चवीपुरतं मीठ घालते, त्याच्यानंतर मी मीठ घालत नाही. अशा करण्यामुळे आपला जो मसाला आहे त्याला एकदम छान असा फ्लेवर येतो आणि आपली आमटी आणखीन छान लागते. तुम्ही नक्की या पद्धतीने आमटी करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा सांगा. तर आपला मसाला इथे भाजून तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की त्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी मसाला भाजून झाला की आपण इथे हळद घालतोय, कारण हळद करपून जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेवटी घालायची आहे. त्याचा रंग जसाचा तसा टिकून राहतो. आणि हळद अगदी अर्धा मिनिट परतली तरीसुद्धा ती पदार्थामध्ये मस्त अशी मिसळून जाते. आता यानंतर आपण यामध्ये घालणार आहे लाल तिखट. मी इथे मोठे 2 चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि हा आमचा घरचा साठवणीचा मसाला आहे. तुम्ही लाल तिखट कमी जास्त करू शकता. आणि लाल तिखट घातल्यानंतर आपण 1-2 मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आणि अगदी तुम्ही इथे बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे. तर यामध्ये आपण घालतोय डाळीचं पाणी, जे आपण डाळीपासून बाजूला केलं होतं. त्यासोबत या डाळीच्या पाण्यामध्ये मी जे मिक्सरचं भांडं आहे ज्यामध्ये मी पुरण केलं होतं ते सुद्धा मिक्सरचं भांडं धुवून घातलेलं आहे. त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा पुरण घालायची गरज लागणार नाही. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण कटाची आमटी करतो तर एकदम मस्त अशी होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता एक 7 ते 8 मिनिट झालेले आहेत, मस्त अशी उकळी आलेली आहे. आपण अजून एक 2 ते 3 मिनिट मीडियम फ्लेमवरती अशीच ही आमटी उकळत ठेवणार आहे. आणि यानंतर आपली कटाची आमटी तयार झालेली आहे. यानंतर करतोय आपण बटाट्याची भाजी. त्यासाठी सुरुवातीला 3 चमचा मी तेल घातलं, नंतर पहिल्यांदा मोहरी घातली, नंतर जिरं घातलं. जिरं छान तडतडलं की आपण मीडियम साईजचे 2 कांदे व्यवस्थित बारीक कापून घेतलेले आहेत ते घातले. त्यासोबत यामध्ये आपण घातलेले आहेत मस्तपैकी असे फ्रेश कढीपत्त्याची पानं. आता हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि हे छान परतले की यामध्ये आपण घालणार आहे हिरव्या मिरचीचं वाटण, की यामध्ये मी घातलेलं आहे मिरची, लसूण आणि कोथिंबीर. आता हे मिक्सरमधून मी बारीक करून घेतलेलं आहे आणि ते आता यामध्ये परतून घ्यायचं आहे. साधारण मी 2 मिनिट परतून घेतलं. आणि सगळ्यात शेवटी आपण इथे घालतोय हळद. आणि हळद घातल्यानंतर आपण पुन्हा 1 मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जो आपण बटाटा शिजवून घेतलेला आहे तर त्याचे छोटे छोटे काप करून आपण आता मसाल्यामध्ये घालायचे आहेत आणि छान परतू द्यायचे आहेत. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आपण साधारण 3 ते 4 मिनिट छान अशी वाफ बसू द्यायची आहे आणि आपली बटाट्याची भाजी तयार. आणि नैवेद्याचं ताट म्हणजे कुरडई पापड्या तर आल्यास, त्यासाठी इथे मी कुरडई पापड्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत. तर मंडळी, या कुरडई पापड्या कशा बनवलेल्या आहेत याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही नक्की जाऊन पहा आणि मला सांगा की कसा झालेला आहे. आता यानंतर आपण तयार करतो आहे भजी. तर मगाशीच आपण सुरुवातीला एक अर्ध्या तासापूर्वी कांदा चिरून ठेवलेला होता, त्यामध्ये मीठ घातलेलं आहे. आता मस्त असं पाणी सुटलेलं आहे. यामध्ये आपण एक छोटा चमचा ओवा घेतलेला आहे, अगदी हातावर चुरडून तो घातलेला आहे. त्यामध्ये अर्धा चमचा आपण हळद घालायची आहे, हळद घातली नाही तरी चालेल. त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे आपण तिखट घालायचं आहे. इथे मिरची बारीक कापून वापरली तरी चालेल. आणि मी इथे सुरुवातीला 2 चमचा बेसन घातलेलं आहे आणि पाणी न वापरता आपण हे पीठ तयार करायचं आहे. तर मंडळी, खेकडा भजी कशी बनवायची याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही नक्की पहा आणि मी लिंकसुद्धा देते, तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि मला सांगा की कसं झालेलं आहे. तर मंडळी, या ठिकाणी आपलं भजीचं पीठ तयार झालेलं आहे. अगदी गरजेप्रमाणे थोडं थोडं पीठ वापरूनच आपण तयार केलेलं आहे. आता हे आपण तळून घेणार आहे. तर यामध्ये आपण सुरुवातीला काय करायचं आहे की जे तेल तापलेलं आहे त्यातला अगदी 1 चमचा आपण तेल यामध्ये घालून घेणार आहे. आणि गरम तेल घातल्यानंतर पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. गरम तेल पूर्ण पिठाला लागलं पाहिजे, यामुळे आपल्या ज्या भजी आहेत एकदम खुसखुशीत होतात. तर आता इथे पिठाला व्यवस्थित तेल लावून झालेलं आहे. आता आपण तळून घेतोय. त्यासाठी इथे तेल तर तापवलेलं आहे, तेल
एकदम मीडियम तापलेलं असावं आणि गॅससुद्धा मीडियम ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण भजी सोडून घ्यायच्या आहेत आणि अगदी 3 ते 4 मिनटामध्येच आपला पहिला भजीचा घाणा तयार होतो। तर आपल्याला असं एक अर्ध्या मिनटाला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि मस्त अशा खरपूस भजी भाजून घ्यायच्या आहेत। तर इथे आपल्या भजीसुद्धा तयार झालेल्या आहेत। यानंतर आपण पुरणपोळी लाटतो आहे। त्यासाठी मी इथे कणिक घेतलेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की जे आपण कणिक मळून ठेवलेली होती ते एकदम मस्त मऊसूत अशी झालेली आहे। त्याचप्रमाणे आपलं इथे जे पुरण आहे ते सुद्धा एकदम लोण्याच्या गोळ्यासारखं मऊसूत आहे। तर आता आपण कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर इथे पुरणपोळी लाटत असताना किंवा त्याचा जो गोळा बनवत असताना खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत की कणिक आणि पुरण एकदम एकसारखं घेणं। तर जर का कणिक जास्त झाली पुरण कमी झालं तर पोळी काय होते की काटापर्यंत पुरण पोचतच नाही आणि पोळी एकसारखी होत नाही। तर इथे तुम्ही बघू शकता की मी जे कणिक घेतलेले आहे त्याच मापाने मी पुरणसुद्धा घेतलेलं आहे। आता याचा आपण गोळा करतोय आणि मंडळी तुम्ही इथे बघू शकता की कणिक आणि पुरण हे एकावर एक ठेवून आपण अशा प्रकारे जेव्हा गोळा तयार करतो तेव्हा पुरण आहे ते पुरणपोळीच्या काटापर्यंत जातं आणि आपली पुरणपोळी आहे ती एकसारखी मऊसूत होते। त्यामुळे मी प्रत्येक वेळेला जेव्हा पुरणपोळी करते तर अशाच प्रकारे पुरणपोळीचा जो गोळा आहे तो तयार करते। तर इथे आपला एक गोळा तयार झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहे। अधूनमधून आपण कोरडं पीठ घेऊन सुद्धा आपण असा गोळा तयार करू शकतो। तर आणखीन मी एक तुम्हाला पद्धत दाखवणार आहे, त्यामुळे सुद्धा आपली पुरणपोळी एकसारखी होते। परंतु ही जी पद्धत आहे ती मला सगळ्यात जास्त आवडीची आहे। तर सुरुवातीला आधी आपण अशी पुरणपोळी लाटून पाहूया। तर पुरणपोळी लाटत असताना मी खाली लाकडाचा पोळपाट वापरलेला आहे आणि गोळ्याला पण थोडंसं पीठ लावलेलं आहे आणि जेव्हा आपण पुरणपोळी लाटतो तर अगदी हलक्या हाताने आपण पुरणपोळी लाटायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता की मी बरोबर मधोमध हलक्या हाताने पोळी लाटते आहे आणि पोळी लाटत असताना एकदम गोल मस्त अशी फिरते आहे। तर पोळी लाटत असताना आपण सारखं उलटपालटसुद्धा करायची नाही। तर एका बाजूने मी अगदी अर्धा मिनिट पोळी लाटून झालेली आहे, त्याच्यावरून थोडंसं मी पीठ लावलेलं आहे। आता ही पलटवून घ्यायची आहे आणि यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण हलक्या हाताने व्यवस्थित लाटून घ्यायचे आहे। लाटत असताना तुम्ही बघू शकता की मी कडासुद्धा लाटत आहे, त्यामुळे आपली जी पुरणपोळी आहे कुठेही जाडजूड राहणार नाही, एकसारखी आपली पुरणपोळी लाटली गेलेली आहे। आता आपली पुरणपोळी तयार झाली, आपण भाजून घेऊया। तर इथे मी तवा गरम केलेला आहे। तर तवा आपल्याला जास्त कडक किंवा जास्त मंदसुद्धा नको, मीडियम असा तापलेला असावा आणि त्यानंतर गॅस हा मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे। तर आपण पोळी टाकत असताना सुरुवातीला जी थोडीशी जाड बाजू आहे ती खाली घालायची आहे आणि नंतर आपण दुसरी बाजू पलटवायची आहे। तर अगदी मी 30 सेकंदामध्येच पुरणपोळी उलटलेली आहे। आता पुरणपोळी उलटल्यानंतर आपण या ठिकाणी तेल किंवा तुपाचा वापर करू शकतो आणि हे सर्व प्रोसेस करत असताना एकदम हलक्या हाताने आपण पोळी भाजून घ्यायची आहे। तर दोन्ही बाजूला मस्त असं आपण तेल लावलेलं आहे किंवा तुम्ही तूपसुद्धा लावू शकता आणि जास्त अलटपालट न करता आपली पुरणपोळी भाजून तयार झालेली आहे। तर मंडळी अशा प्रकारे आपण सर्व पोळ्या तयार केल्या तर आपल्या पुरणपोळ्या मस्त मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणाऱ्या होतील। तर मंडळी तुम्ही बघू शकता की आपली पुरणपोळी सुद्धा मस्त टम्म फुगलेली आहे। तर याच प्रकारे आपण सर्व पुरणपोळ्या तयार केलेल्या आहेत। तर मंडळी कशी वाटली आपली नैवेद्याची थाळी मला सांगायला विसरू नका आणि जर का नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्या। चला तर मग भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।